हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग। आज मी तुम्हाला खूप इझी ट्रिक सांगणार आहे। खूप इझिली तुम्ही तुमच्या केसांना काळे कसे करू शकता, लांब कसे करू शकता ते सांगणार। तर खूप इझिली तुम्ही घरच्याच वस्तूंनी तुमचे केस काळे करू शकता, लांब करू शकता व दाट करू शकता, ते पण घरच्याच वस्तूंनी। खूप सोपा उपाय आहे। आजकाल काय होत आहे, सगळ्यांना डॅन्ड्रफची प्रॉब्लेम चालू आहे आणि त्याने केस गळणे चालू होते। ते प्रॉब्लेमना हा उपाय केल्याने कायमच संपणार आहे। या पद्धतीने घरच्याच या वस्तूंनी बनलेली ही तुम्ही ट्रिक केलीत ना, तर तुमचे केस इतके दाट व काळे कसे होणार ते पण या घरच्याच वस्तूंनी बिलकुल नॅचरली काळे व दाट लांब कसे करू शकाल या घरच्याच वस्तूंनी ते सांगणार। तर आजकाल तर धूळ माती प्रदूषणामुळे सर्वांनाच केस गळण्याची प्रॉब्लेम झाली आहे, पण आता घाबरण्याचे काहीच कारण नाही आहे। कसे तुम्ही हा उपाय केल्याने आपल्या केसांना लांब दाट काळे करू शकता, ते पण या घरच्याच वस्तूंनी। तर व्हिडिओला पूर्ण बघण्याआधी तुम्हाला जर लांब केस आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे काही क्वेश्चन असतील तर नक्कीच सांगा। जे काही क्वेश्चन क्वेरीज आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्या क्वेश्चनचा रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार। तर इथे मी पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोठ्या चम्मचने 1 चम्मच चायपत्ती टाकून घ्यायची आहे। काही लोकांचे केस लवकर लांब होत नाही, हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच खूप खास होणार आहे। हे बघू शकता, खूप चांगले आणि तुम्ही तुमच्या केसांना मजबूत लांब काळे करू शकता। कोणतीच तुम्हाला मेहनत करायची नाही आहे, नाही बाजारात जायचे आहे, नाही मार्केटमधून कोणती वस्तू आणायची आहे। घरच्याच वस्तूंनी तुम्ही आपल्या केसांना मजबूत काळे लांब दाट करू शकता। तर तुम्ही बघू शकता, तर सगळ्यात आधी या पद्धतीने घेतली आहे चायपत्ती आणि शॅम्पू तुम्ही तुमच्या आवडतीचा घेऊ शकता। जो पण तुम्हाला शॅम्पू आवडते तो घेऊ शकता। आज मी तुम्हाला चायपत्तीने घरीच तुम्ही तुमच्या केसांना काळे लांब दाट करू शकता, ते पण या इझी ट्रिकनी। चायपत्तीना केसांसाठी खूप उपयोगी मानली जाते। चायपत्तीचा जर तुम्ही योग्य पद्धतीने वापर केलात तर तुमचे केस इतके लांब दाट काळे होणार। तर तुम्ही बघू शकता, 1 ग्लास इथे पाणी घेतले आहेत आणि त्यामध्ये 1 मोठ्या चम्मचने चायपत्ती टाकून घेतली आहे। चायपत्ती तुम्ही कोणत्याही ब्रँडची यूज करू शकता। या पद्धतीने चांगलं या पाण्याला उकळून घेऊया। चायपत्तीचे पाणी केसांसाठी खूप चांगले असते। या पाण्याने केस खूप जास्ती लांब होतात, खूप जास्ती ग्रोथ होते केसांची। या ट्रिकने तुमच्या केसांमधला डॅन्ड्रफ पण इझिली निघून जाणार। जे पण प्रॉब्लेम्स आहेत ना तुमच्या केसांबद्दल, काही पण समस्या आहेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तुम्ही आपल्या केसांवरती हे ट्राय करू शकता, तुम्हाला खूप जास्ती रिलीफ मिळणार। जे मी तुम्हाला बनवून दाखवत आहे याला तुम्हाला हप्त्यामध्ये 3दा लावायचे आहे, आपल्या केसांवरती अप्लाय करायचे आहे। खूप मस्त ट्रिक आहे, एकदा तुम्ही वापरून बघाल ना, खरंच तुम्हाला इतका फायदा मिळेल, इतकी जास्ती तुमचे केस वाढतील आणि काळेभोर होतील। तुम्हाला दुसरे कोणतेही डाय करायची आवश्यकता पडणारच नाही आहे। म्हणून म्हणते, ज्यांना पण केस लांब करायचे आहे, दाट करायचे आहे, काळे करायचे आहे, ज्यांना पण लांब केस आवडत असतील तर अशांनी तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे जे काही क्वेश्चन असतील तर लवकर सांगून टाका। मी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न करणार। या पाण्याला छान व्यवस्थितपणे 4 ते 5 मिनिट पकवून घेऊया। अधामधात थोडेसे असे फिरवत पण राहायचे आहे तुम्हाला। जशी मी ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण करायचे आहे। 4 ते 5 मिनिट पकवून घ्यायचे आहे, हे लक्षात ठेवा। चायपत्तीला पाण्यामध्ये 4 ते 5 मिनिट यासाठी पकवायचं आहे आपल्याला, कारण की चायपत्तीचा जो कस असते ना, चांगल्याने या पाण्यामध्ये उतरून जाणार। केसांना नॅचरली काळे करण्यास खूप मदत करते चायपत्ती। तर या पद्धतीने तुम्हाला लावायचे आहे केसांना। या पद्धतीने तुम्ही आपल्या केसांवरती हे चायपत्तीचे पाणी लावाल ना, तुम्हाला दुसरी कोणतीच डाय लावण्याची गरज पडणार नाही। या ट्रिकने तुमचे केस इझिली काळे होऊन जाणार। व्यवस्थितपणे पकवून मिक्स पण करत राहायचे आहे अधामधात। बघू शकता किती चांगला कलर आला आहे पाण्याला, पाण्याचा कलर पूर्ण चेंज झाला आहे। तर 4 ते 5 मिनिट पाण्यामध्ये आपण चायपत्तीला चांगलं उकळून घेतलं आहे आणि चायपत्तीचा पूर्ण कस या पाण्यामध्ये उतरलेला आहे। आणि आता मी असंच गरमच गाळत आहे, पण तुम्हाला थंड करून गाळायचं आहे। मी यासाठी गरम गाळत आहे कारण व्हिडिओ खूप लांब होणार त्याकरिता, म्हणून मी इथे वेळ न घालवता इथे लवकर तुम्हाला दाखवत आहे। तर या पद्धतीने इथे मी गाळून घेतलेली आहे चायपत्ती आणि थोडंसं जे असं दाबून पूर्ण चायपत्तीमधला कस मी इथे कटोरीमध्ये काढून घेतलेला आहे। तर बघू शकता, हे चायपत्तीच्या पाण्याचा कलर तुम्ही खूप चांगल्याने बनवून तयार झालेला आहे हे चायपत्तीचं पाणी।
ही ट्रिक तुम्ही आजूबाजूच्यांना पण शेअर करू शकता, ज्यांचे पण केस पांढरे झाले आहेत आणि ते केमिकलवाली डाय वापरून आपले केस काळे करत आहेत, तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. त्यांना खूप फायदा मिळेल या रेमेडीपासून, या ट्रिकपासून. तर ही रेमेडी त्यांच्यासाठीच आहे ज्यांचे केस खूप पांढरे झाले आहेत आणि ते अजूनही केमिकलवाले डाय वापरत आहेत. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांनी हाच उपाय करून बघायला पाहिजे. मी तर हा उपायच वापरते. घरी पण सर्वांना मी हेच सांगते. घरी पण माझ्या घरी सगळेच हाच उपाय करते. माझे भाऊ, माझी बहीण, मी पण सगळे हाच उपाय करतो आम्ही आपल्या घरी. तर यामध्ये दुसरी गोष्ट आपल्याला क्लिनिक प्लस शॅम्पू ॲड करायचा आहे. तर पॅकेट फाडून मी इथे पूर्ण क्लिनिक प्लस शॅम्पू यामध्ये ॲड केलेला आहे आणि आपल्याला आता छान व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला तर माहिती आहे क्लिनिक प्लस शॅम्पू आपल्याला आपल्या केसांना लॉंग करण्यासाठी, स्ट्रॉंग ठेवण्यासाठी किती फायदा देते आणि आपल्या केसांची शाईन वाढण्यासाठी क्लिनिक प्लस शॅम्पू तर यामध्ये ॲड करायचंच आहे तुम्हाला आणि व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी करत आहे तसेच तुम्हाला पण करायचे आहे. तर आता हे चांगल्याने मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला शेवटची गोष्ट ॲड करायची आहे, ते म्हणजे निंबू. अर्ध्या लिंबूचा रस यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. लिंबू हिरवा असो की पिवळा असो, फक्त आपल्याला थोडासा रस यामध्ये ॲड करायचाच आहे, कारण लिंबू आपल्या केसांची गंदगी साफ करते आणि आपल्या केसांच्या मुळांना प्रोटेक्शन देते. त्यामुळे आपल्याला थोडंसं इथे लिंबू ॲड करायचंच आहे, म्हणजे की लिंबूचा थोडा तरी रस आपल्याला यामध्ये ॲड करायचाच आहे. त्यानंतर लिंबूचा रस यामध्ये घातल्यानंतर थोडंसं याला आणखी मिक्स करून घेऊया. तर आता हे केसाला लावण्यासाठी तयार आहे. हा उपाय तुम्हाला रात्रीला करायचा आहे. रात्रीला तुम्ही आपल्या पूर्ण केसांवरती अप्लाय करून रात्रभर तसेच ठेवायचे आहे आणि सकाळी उठून हेअर वॉश करायचे आहे. तर तुम्हाला मी माझ्या भावाच्या केसांना लावून दाखवते. या पद्धतीने तुम्हाला पण लावायचे आहे. जसे मी तुम्हाला लावून दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आपल्या हेअरवरती अप्लाय करायचे आहे आणि सकाळी उठून हेअर वॉश करायचे आहे. माझ्या भावाचे केस खूप जास्ती पांढरे झालेले होते, तेव्हापासूनच मी ही रेमेडी ट्राय करते त्याच्या हेअरवरती आणि वाचलेलं जे पाणी आहे ते पण मी माझ्या हेअरवरती अप्लाय करणार. तुम्ही पण हा उपाय एकदा नक्की ट्राय करा आणि जायच्या आधी एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब